येस आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित असं स्वागत सन्मान आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. आमचे कॅमेरामॅन मोर्या दादा सर्व छायाचित्र टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तर मॅच सुरुवात करा. कृष्णा दादा आपण आयोजक आहात, आपल्याला सेमीफायनल फायनलची मॅच देखील खेळवायची आहे, तर थोडासा स्पीडअप करा. पंच आपण देखील सुरुवात करा. मॅचला मात्र सुरुवात करायची आहे आणि आपण जाऊयात आलेल्या पाहुण्या मान्यवरांकडे. किरण संकेत सर आपण देखील बसून घ्यायचं आहे, कारण मॅच आम्हाला कव्हर करायचे, त्यामुळे थोडंसं आपण देखील बसून घ्या. 2 दिवस झालं आपण देखील आपल्या सुमधुर वाणीतून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आपल्या नावाची आणि आपल्या आवाजाची दखल मात्र घेतली जाईल. मंकाळेश्वर बॉय चिखलगाव यांच्या वतीने आपण पाहतोय आज 2 दिवस ही स्पर्धा मंकाळेश्वर चषक 2025 आपण पाहतोय ऐकतोय. 3 समालोचक 2 कॅमेरामॅन या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्याला ही स्पर्धा अशी दैदिप्यमान आणि पिंक पिंक थीम आपल्याला पाहायला मिळते. मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आयोजित मंकाळेश्वर चषक 2025 मध्ये आपण जर पाहिलं तर स्वतः शिक्षक असलेले आमचे कॉमेंटर बंधुमित्र संकेतजी धनवडे सर आणि त्याचबरोबर रुपेशजी पाटील सर आणि मी तुमचा हक्काचा आवाज दत्तात्रय गणपत धोंडे म्हणजेच डीडी आपला समवेत रुजू झाला. 2 दिवस झाला आमच्या मंत्रमुग्ध वाणीतून या तिघांच्या आमच्या हा चषक आपण पाहतोय अनुभवतोय. मंकाळेश्वर चषक 2025. लेट्स प्ले. स्ट्रायकिंग एंडला रवी, नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज मताळे लल्या आणि गोलंदाजी वारकोर आपण पाहतोय. पहिला चेंडू दिला हिरकावून, चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार, चौकार डीप मध्ये चेंडू जातोय, चेंडू मिळतोय चौकार. 4 धावा. 4 धाव्यानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आपली ती. पहिल्या चेंडूवर रवी मात्र आज 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी खेळायला आलाय. रवीने टॉसच्या वेळी नक्कीच सांगितलं होतं की कामामुळे काहीतरी वेळ मिळत नाही. सोमेश्वरवाडी संघ आपला यानंतर सामना असेल, आपला संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. आपल्यामुळे हा सामना खेळवलाय कंटिन्यू. चिखलगाव संघाला मात्र कंटिन्यू 3 सामने आपल्यामुळे खेळावे लागलेत, त्यामुळे सोमेश्वरवाडी संघ आपण आपला स्क्वॉड मात्र तयार ठेवायचा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅक टायमिंग तर प्रॉपर खेळाडू तैनात केलाय, मात्र त्याच्या मस्तकावर दस्तक देईल का? नाही. 2च धावा अर्जित केला. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2च धावेवर रवीने समाधान मांडलंय. रवीचं कौतुक करावं तेवढं हाईट कम फाईट ज्यादा असं म्हणायला हरकत नाही. माझ्याकडे हाईट जरी कमी असली तरी माझ्या मनगडात मात्र ताकद आहे, नजाकत आहे, हे दाखवून देतोय रवी. छोटा पॅकेट बडा धमाका कशाला म्हणतात याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय रवी यांच्या माध्यमातून. पंचांकडे अपील जरूर केली आहे, अपील ती फेटाळली आहे पंचांनी. सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर 2 धावा, नंतर डॉट डिलिव्हरी. सोमेश्वरवाडी संघ आपण आपला स्क्वॉड तयार ठेवता. आपटभार पद्धतीचा चेंडू खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर केला होता. धावतोय खेळाडू, धावतोय कव्हरच्या दिशेने खेळाडू, धावतोय तोपर्यंत चेंडू होतोय फर्रार, होतोय आर पार फर्रार, सीमारेषे पार, चौकार. 4 धाव्यांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. इंटरनॅशनल ISD नंबर जसं डायल करताना 4204. आता काय येईल? कॅचची संधी आहे आणि आता मात्र कॅच पकडली गेली आहे. मोठा मासा रवीच्या स्वरूपात गळाला लावण्यात यश आलंय सनी रोंडे याला. मंगेश कदम मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू, अनेक वेळा आपल्या जोरावर हा संघ मात्र जिंकून देणारा हा खेळाडू मंगेश कदम. येस, त्याचबरोबर समाजसेवक भोर विभागातील दशरथजी धोंडे, त्याचबरोबर तुकाराम धोंडे दादा, त्याचबरोबर युवराज दादा धोंडे आपल्याला विनंती करतो की आपण देखील या सकाळी आपले बंधू येऊन गेले आणि त्यानंतर आपण देखील या ठिकाणी आलात.
आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पहा गावावरून कोण कुर्ल्यावरून कोण नवी मुंबई कोण मुंबई परिसरातून या ठिकाणी आपली उपस्थिती या चषकाला दाखवतोय आणि संपूर्ण आज आपल्या गावावरील आपल्या गावातील खेळाडूंवरील प्रेमाखातीर या ठिकाणी आपल्याला उपस्थित असताना पाहायला मिळत आहेत. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय तो म्हणजेच आपला 12th मॅन पाठवा कामतडी संघ. सूरज दादा आपला बॅट्समन चालू बॅटिंग चालू आहे तोपर्यंत आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. बॅटिंग चालू आहे तोपर्यंत आपला एक खेळाडू पाठवा कारण यूट्यूब चालू आहे. धावसंख्या सांगतो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. 10 वर 2 गडी बाद अशी धावसंख्या आहे. असं नवीन फलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. दुसरं षटक घेऊन विलास आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. चला थोडंसं धावत या. फोरम कामतडी जय शिवराय कामतडी संघ आपला फलंदाजी चालू तो पण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. 5 सूरज मतावे जोपर्यंत मैदानावर आहे ना तोपर्यंत धावसंख्या दारत पहा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आपल्याला पाहायला मिळाला आणि जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा गेल्यात. अक्षय आणि सूरज ही जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 गाड्यांच्या मोबदल्यात रवी परतला. रवी नंतर भावेश परतला. भूषण परतला आणि आता अक्षय नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कहीं पे निगाहे मोहे मोहे सीन मैदानाच्या आतमध्ये आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाला. पहा सूरज म्हातारे नाम तो सुनाई होगा. यस पंचांचा इशारा आहे तो इट्स षटकार कारण झाडाला चेंडू लागल्यानंतर षटकार आहे आणि झाडाला चेंडू स्पर्श झालाय आणि षटकार आलाय. पंचांचा इशारा. 6 धावेनिशी धावसंख्या वाढून पोहोचतीये 18 या आकड्यावर. चिकू फॉर द रिझन. विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 आणि त्याला लाडाने चिकू असं संबोधलं जातं इंडियन टीममध्ये आणि अनेक त्याचे फॅन देखील आपल्याला पाहायला मिळतात. बँगलोर संघातून अनेक खेळाडू पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 30 दशा 30 होता. आता मात्र खेळाडू तैनात. सूरज म्हातारे मोठा मासा गळाला लागलेला आहे. त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानात जायचं आहे. 3रा धक्का लागलाय. नियस मी आयोजकांना विनंती करतो विकास दादा आपण पुढील मॅचचा मात्र टॉस करून घ्यायचा आहे. संकेत सर आपण पुढील मॅचचा टॉस करून घ्या. संकेत सर आपण पुढील मॅचचा टॉस करून घ्या. एका बाजूला पाहिलं तर सोमेश्वरवाडी आणि दुसऱ्या बाजूला बोरगाव. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. सन्माननीय विजयदादा आणि सुहासदादा यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस सोडूयात. यानंतरची मॅच आपण पाहतोय. एकीकडे असणार आहे सोमेश्वरवाडी संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झालेला बोरगाव संघ. बोरगाव टीमचे कॅप्टन या. सोमेश्वरवाडी टीम चला कॅप्टन टॉससाठी या. खूप चांगली मॅच यानंतर होईल कारण 2 संघांचा जर विचार केला ना तर बोरगाव संघ आपण पाहतोय संकेत वाडकर प्लेअर इन अ फॉर्म. खूप चांगला संघ तो आहे. तरुण खेळाडू त्यामध्ये आहेत. डॅशिंग खेळाडू आहेत. तर सोमेश्वरवाडी प्रथमेश आणि जगन्नाथ मांढरे जग्गू अगदी वेगळ्या लयामध्ये आहेत. सामन्यांसाठी उतरवली गावचे सामाजिक कार्यकर्ते कोपरखरे विभागामध्ये आमच्या तरुणांना मार्गदर्शन करणारे विजयदादा शेटे आहेत आणि त्यांच्याबरोबर सुयशदादा बिलुशे हे देखील या ठिकाणी आलेले आपण पाहतोय. दादांच्या शुभ हस्ते ननबकीचा कोल VKC 11 टीम JHKM बोरगाव संघ या ठिकाणी आपण पाहतोय अगदी कॉल देत असताना जय हनुमान क्रीडा मंडळ. टॉस या ठिकाणी झालेला आहे. इट इज अ कॉल. टेल्स नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. VKC 11 टीम सोमेश्वरवाडी संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय? निर्णय बॉलिंग करण्याचा टीमने निर्णय घेतलेला आहे. कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ज्या प्रकारे लयामध्ये आहे जग्गू प्रथमेश त्याच्याबद्दल काय सांगताल? प्रॅक्टिस पण जोरात चाललेली आहे दोघांची पण आणि दोघंही खूप चांगलं परफॉर्मन्स चालू आहे दोघांचा पण. बघूया. बोरगाव टीम पण खूप छान आहे. खूप चांगले प्लेयर आहेत चांगले. कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर ह्या टीमचा विचार केला मांढरदेवी परिसरातला हा संघ आहे. पठार भागातला वाई तालुक्यातला संघ आहे. त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुमची रणनीती काय असेल आणि समोरचे कोणते खेळाडू आहेत त्यांना तुम्ही टार्गेट करताल? 2च प्लेयर आहेत जगन्नाथ मांढरे आणि प्रथमेश अंबावले. त्या दोघांनाच रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेबद्दल काय सांगताल? चांगली स्पर्धा आहे. फर्स्ट टुर्नामेंट आहे त्यामुळे जोश आहे अंगात सगळ्या पोरांच्या. चांगले खेळते ते पोरं अजून खेळतील
अजून पुढे टुर्नामेंट येणार आहेत, अजून गाजवतील. तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण तुमच्या टीममध्ये खूप लहान खेळाडू आहेत आणि तरुण असून सुद्धा डॅशिंग आहेत आणि त्यामुळे नवे आहेत परंतु छावे आहेत. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही टीमला शुभेच्छा. मी मान्यवरांना विनंती करतो, दादा आपण व्यासपीठावरती बसायचं आहे. आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय शेटे सर, त्यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती व्हा. कॉम्बॉक्समध्ये आपण जाऊयात पुन्हा एकदा डी सरांकडे. येस आपण जर षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरा या ठिकाणी चालू आहे आणि तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय अगदी सूरज बाद झालेत, रवी पवार बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलेत. येस व्हाईट बॉलचा इशारा येतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण आपल्याला पाहायला मिळतोय. येस आपण पाहतोय यशांच्या मागे कृष्णा धोंडे, गोलंदाजी मार्कवर एक अंडर-25चा खेळाडू आकाश धोंडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. आणि गोलंदाजी मार्कवर आपण जर विचार केला ना तर मागील मॅचमध्ये स्वस्त मॅच बचाव केला होता. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारला खेळाडू ताईनात आहे, मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन जातोय लॉंग लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषी पार. षटकार आणि षटकार या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. कुठेतरी फलंदाजी गोलंदाजी करण्याचा निर्णय अंगलट आला की काय असं म्हणायला हरकत नाही, कारण मागेच्या मॅचमध्ये पाहिलं तर फक्त 32 धावांपर्यंत मजल मारू शकले होते. आता मात्र ते देखील आपल्याला जास्त जाईल. यस KCC स्पोर्ट्स कर्णावड संघाला आपण देऊयात. पराभूत संघाला या स्पर्धेतून जे पराभूत होतात त्यांना मात्र सन्मान चिन्ह देऊन संतोष दादा यांच्या शुभ हस्ते संतोष दादांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. KCC स्पोर्ट्स कर्णावरचे सर्व संतोष मोरे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित तसा सत्कार केला जातो आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह दिलं जातं. या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देखील दिलं जाते. तर मॅच चालू ठेवायची, मॅच मात्र चालू ठेवायची. पुढे येऊन पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न खेळाडू ताईनाथ आणि जेलची संधी होती, संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. यष्टांच्या मागे पाहिलं तर हा ना आणि क्रिकेटमधील आत्महत्या म्हणजेच एकाच गाडीवर एकाच ट्रॅकवर 2 गाड्या आल्या होत्या आणि अपघात मात्र होणार. आणि क्रिकेटमधील आत्महत्या कशाला म्हणतात तर याला म्हणतात. आणि 2 धावाच्या जिथे चान्स होता तिथे मात्र 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 या आकड्यावर. 28 धावा धावसंख्येवर. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्या. किरण 4 चेंडू 28 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळतात. 1च धाव आताची. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आउट झाला फलंदाज. नवीन फलंदाज सोनू, नवीन फलंदाज अक्षय अजूनपर्यंत मैदानात आहे. घोषांकी क्षेत्रात 1 धाव. चला जे मागे खेळाडू बसले त्यांनी लगेचच चला शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. पूर्वार्धामधील उत्तरार्धामध्ये जाण्यासाठी शेवटचा चेंडू 28 धावा धावसंख्येवर पाहायला मिळतात. उत्तरार्धामध्ये आपण पाहूयात किती धावा करण्यात शेवटच्या चेंडूवर यश येते. अक्षयला पाहावं लागेल. जय शिवराय स्पोर्ट्स आपण पाहतोय कामथडी. पंचांचा इशारा काय आहे? घोषांकी क्षेत्रात 1 धाव म्हणजे 29 धावा, 30 धावा आणि 31 धावा म्हणजे मागच्या मॅचमध्ये जेवढा स्कोर केला होता तेवढा स्कोर पुन्हा एकदा करावा लागेल. तो म्हणजेच या ठिकाणी आपण सन्मान करूयात. आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचं लडकं व्यक्तिमत्व बोर तालुक्यातले युवा नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत असतो. उतरवली गावची समाजसेवक कोपर करिण्यामध्ये खूप चांगलं कार्य ज्यांचं आहे विजयदादा शेट्टे यांचा या ठिकाणी सन्मान आपण करत आहोत. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय विकासदादा धोंडे पाटील करतील. विकासदादांना विनंती आहे, विकासदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विजयदादा शेट्टे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मायेचे उपदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत विकासदादा धोंडे पाटील यांचा. खरं तर उतरवली गावाला बिलॉंग करत असताना नवी मुंबईसारख्या ठिकाणी कोपरकरणे प्रभागामध्ये येणं आणि आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावरती खूप चांगलं कार्य करणं हे विजयदादा शेट्टे यांचं व्यक्तिमत्व आपल्याला सांगताय. त्यानंतर या ठिकाणी आपण अजून एक सन्मान करणार आहोत. कोपरकरणे प्रभागामध्ये समाजसेवा 100% समाजसेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहत असतो सुयोगदादा बिलोसे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सुयोगदादा यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
सन्मान्य संतोषदादा दोंडे यांच्या शुभ हस्ते सुयोगदादा बेलुसे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. खरं तर मी सुयोगदादा यांचं कौतुक करेल, कारण प्रत्येक तरुणांना वाढदिवस असेल किंवा इतर कार्य असं शुभेच्छा देतात, सुखामध्ये दुःखामध्ये ते सहभागी होत असतात. असे समाजसेवक सन्माननीय सुयोगदादा बेलुसे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर कर्नावड गावचे सामाजिक कार्यकर्ते, आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय भाऊसाहेब मोरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. युवराजदादा दोंडे यांच्या शुभ हस्ते भाऊसाहेब मोरे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. कर्नावड गाव मागील मॅचमध्ये आपण पाहिलं, अगदी 1-5ला ते हरलेत आणि त्याच गावचे सुपुत्र भाऊसाहेब मोरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर अक्षयदादा गोरे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. चला बॅटिंग बॅट्समन जोडी मैदानामध्ये जा आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती क्षेत्ररक्षण सजावून घ्या. दशरथजी दोंडे यांच्या शुभ हस्ते अक्षयदादा गोरे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. अक्षयदादा गोरे यांना विनंती आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. दशरथजी यांच्या शुभ हस्ते आपण अक्षयदादा गोरे यांचा या ठिकाणी सन्मान करूयात. तदनंतर सन्माननीय सर्जेराव गोलप सामाजिक कार्यकर्ते, पेपरकरणीमध्ये खूप चांगलं कार्य सर्जेराव गोलप यांचा या ठिकाणी आपण पाहत असतो आणि गोलप साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. गोलप साहेबांचा सन्मान किरणदादा दोंडे पाटील करतील. किरणदादा दोंडे पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते तुम्ही सर्जेराव गोलप यांचा सन्मान करावा. शेवटच्या बॉलवरती आलेली 1 धाव आणि एका धावेनंतर टीमची धावसंख्या मला वाटतं 29 ना 31 झालेत, 31 झालेले आहेत, 32 करायचे बरोबर ना, 30 झालेत, 31 करायचे, 30 धावा झालेल्या आहेत, 31 धावा बनवायचे. ह्या सगळ्या या ठिकाणी आपण सन्माननीय ओमकारदादा मुडोळे यांचा या ठिकाणी सन्मान करतोय. ओमकारदादांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विकासदादा दोंडे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. कर्नावड गावचे सामाजिक कार्यकर्ते, कर्नावड गावचे युवा नेतृत्व निलेशजी अंबवले, निलेशजींचा या ठिकाणी सन्मान होतोय. निलेश अंबवले यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निलेशदादा अंबवले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्माननीय पवनजी नागवडे, पवनजींचा या ठिकाणी सन्मान होतो. पवनजींना विनंती आपण सन्मान स्वीकारायचा आहे. ओमकारदादांचा सन्मान राहिला, ओमकारदादा उठा. ओमकारदादा यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. किरणदादांच्या शुभ हस्ते आपण ओमकारदादांचा सन्मान करूयात. निलेशजींचा सन्मान झालाय ना. पवनजी नागवडे यांचा सन्मान आपण करूयात आणि सचिनजी राजपुरे मैदानामध्ये जाऊयात. मॅच या ठिकाणी सुरुवात होत आहे. अगदी येणाऱ्या 18 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 31, 31 धावा. बॅटिंग जोडी आपण पाहतोय. बॅटिंग सलामीची पेअर महाराष्ट्र पोलीस मंगेश कदम स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती सनी दोंडे. सन्मान्य पवनजी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि त्याचबरोबर सचिन राजपुरे यांना विनंती. सचिनजी आपल्या या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, काय झेल पकडलाय, रिले झेल. अगदी पहा, जे पाहिजे होतं ते झालं. किरण पवार यांच्या हातामधून चेंडू उडला, परंतु नंतरचा जो क्षेत्ररक्षक आला त्याने झेल पकडलाय. मंगेश सोपान कदम बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का, मोठा हदरा, मोठा मासा लागला जातोय. येस, आपण जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली होती, तोच फलंदाज मंगेश मात्र तंबूच्या आशयाला जाताना पाहायला मिळतो. आणि आता मात्र एक पोलीस आऊट झाल्यानंतर दुसरा पोलीस मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय कृष्णा धोंडे नवीन फलंदाज. चला कामतडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. येस सूरज, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण आपण देखील या आयोजनाचा एक अविभाज्य असे भाग आहात. त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण देखील लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि कृष्णादादा, आपण आयोजक आहात त्याचं भान ठेवा. आणि कारण आपल्याला अजून देखील पाहिलं तर 4 मॅच अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करा. निलेश दादा सनस, भोर क्रिकेट असोसिएशन मधले एक स्टार खेळाडू, करंदी गावचे. पठाण जर पाहिलं तर पठाण आज आला नव्हते. 2 चेंडू 2 कॅच घेण्याचा प्रयत्न, मात्र उलटा जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलंय. चित्याची चपळे हरणाची गती दाखवावी लागेल. निलेश दादा सनस जर पाहिलं तर भोर क्रिकेट असोसिएशनचे कुबेर म्हणून ज्यांची ओळख आहेत. बाय वा बाई वा, सूरज म्हाताळे, काय सुरेख अशी गोलंदाजी. यू मिस आय डेफिनेटली. दांडी 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 गुल, दांडी गुल केली आहे कृष्णा धोंडे यांची. सनीला मात्र आता मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग वरनं पाहतोय आणि पाहतच राहतोय.
आणि मात्र कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती हे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल सनी धोंडे याला. आणि ज्या प्रकारे एखादी झुंज लढवली तो म्हणजे फलंदाज आपण जर पाहिलं तर अक्षयने एखादी झुंज लढवली तशीच झुंज लढवावी लागेल आता सनीला, कारण पहिली ओव्हर आहे. यानंतर रवी टाकेल अशी अपेक्षा असेल. कामतडी संघाचे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत, एक रवी आणि एक सूरज मताळे. लल्या या नावाने फेमस असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं ना तर भोर क्रिकेट असोसिएशनचं नाव अग्रगण्य घेण्यासाठी कुणी पहिला सिंहाचा वाटा उचलला असेल तर त्याचं नाव आहे सूरज मताळे. कारण आपल्या बॅटिंगने पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांना त्याने मंत्रमुग्ध केलं होतं. आणि पहिला मॅन ऑफ द सिरीज झाला होता पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनची जेव्हा मॅच झाली होती त्यावेळेस आपल्या फलंदाजी गोलंदाजीमध्ये अक्षरशः मोहून सोडलं होतं, सर्व प्रेक्षकांना खेळून ठेवलं होतं. तो सूरज मताळे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पाहिलं तर राजू दिघे, किरण धोंडे, कृष्णा धोंडे, गणेश भडाळे यांच्या खांद्याला खांदा लावून हा सूरज मताळे देखील भोर क्रिकेट असोसिएशनमध्ये अग्रगण्य नाव होतं. मात्र सूर्यकाचा फटका एलिव्हेशन फसलंय, खेळाडू तैनात जरूर आहे. आज मात्र हाताला गम लावून आले तर जय शिवराय स्पोर्ट्स कांथडीचे खेळाडू काय येऊन आहेत. खास गावावरून हा चषक खेळण्यासाठी 250-300 किलोमीटरचा प्रवास करून आज या ठिकाणी आम्ही का खेळायला आलो याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. कामतडी संघ सूरज 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि महत्वाचे 3 मोहरे मात्र टिपलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळतोय, जर्सी नंबर 24. संघाची धावसंख्या धावून फक्त आणि फक्त 2 धावा, 31 धावांचा पाठलाग करायचा आणि 2 धावा फक्त धावसंख्येवर. सुरेख अशी गोलंदाजी सूरज मताळे यांची पाहायला मिळते. 2 धावा 3 गडी बाद 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वा बाई वा, डॉट डिलिव्हरीची सांगता. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 29 धावा. 12-29चं समीकरण. सनी धोंडे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव या संघाच्या अपेक्षा पल्लवित असतील, कारण सनीकडे ती अपेक्षा आहे आणि सनीला मात्र शेवटपर्यंत खेळावे लागेल. पाव वॉर्मअप करतोय मैदानाच्या आतमध्ये. चला रवीदादा लगेचच हे करा. 2च धावा झालेत, 29 धाव्यांची गरज आहे. 31 धाव्यांची गरज असताना फक्त धावसंख्येवर 2 धावा आणि नवीन गोलंदाजी मार्कवर हाईट कम फाईट दादा रवी दादा. एकच वाजा रवी दादा कांतडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अनुभवाचा भरणा असलेला हा गोलंदाज आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पाहूया, काल मयूर पन्हाळकरने देखील असा चमत्कार केला होता KCF फायटर्स बरोबर खेळताना. आधी सुजित शेवाळचं अर्धशतक पाहिलं होतं, त्यानंतर मयूर पन्हाळकरच्या 49 धावा पाहिल्या होत्या. हाच तो टाइम होता 4:10 आणि आज तोच टायमिंग आहे 4:10. सनी शो पाहायला मिळेल का? सनीचा शो पाहायला मिळेल का? 12 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज असताना सनीचा शो आपल्याला पाहायला मिळेल का? काल मयूर पन्हाळकर सुजित शेवाळेचा शो आपण पाहिला, आज सनी धोंडेचा शो आपल्याला पाहायला मिळेल का? ओपनचा एक नामांकित खेळाडू आहे सनी धोंडे. AP बॉईज नेहरू या व्यावसायिक क्रिकेट संघातून खेळताना आपण त्याला पाहतो. आता मात्र आपल्या गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या नावासाठी त्याला खेळावं लागेल. पॅडल स्वीपचा चेंडू, खेळाडू तैनात जरूर आहे मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय डीप मध्ये, सीमारेषे पार. चौकार ही अपेक्षा आहे, ही कलात्मकता आहे. हा फटका मारू शकतो. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय सनी धोंडे. नाम तो सुनाई होगा. मात्र गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं ना तर रवी आपल्याला पाहायला मिळतोय. हाईट कम फाईट ज्यादा आपल्याला पाहायला मिळतोय. एक अनुभवी गोलंदाज, अनेक वर्ष क्रिकेटसाठी वाहिलेला हा खेळाडू. कामतडी संघाचा जर विचार केला ना तर टीम बनत नव्हती. ती टीम बनवण्यासाठी रवी असेल, त्याचबरोबर सूरज असेल, भूषण असेल यांनी पुढाकार घेतला आणि आज या नवी मुंबईसारख्या नगरीमध्ये गावावरून 250-300 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी खेळण्यासाठी आज हे जय शिवराय क्रिकेट क्लब कामतडी हा संघ आलाय खेळण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारला, डीपमधून खेळाडू येईल गॅदर करेल तोपर्यंत सनी चिताची चपळी हरणाची गती पाहायला मिळते. सनी मात्र फलंदाज सचिनला परतावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस केली आहे सचिनने. त्याला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. सागर दादा धावत जा.
सागर आणि सनीला ही मॅच मात्र जिंकावी लागेल, कारण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ कोण असेल या दोन संघामधील जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय करणारा पहिला संघ असेल, दुसरा संघ असेल. काल जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन टॉप 3 मध्ये पदार्पण करणारा पहिला संघ ठरला होता. आणि यस पाणी पुरवायचं आहे. आयोजन टीम आपल्याला विनंती असेल पाणी द्यायचं आहे. ज्या आशा ज्या अपेक्षा पल्लवित होत्या सनीच्या स्वरूपात त्या देखील कुठेतरी मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव या संघाच्या आशा निराशामध्ये कन्वर्ट झाल्या की काय, कारण सनी धोंडेचा विकेट मात्र गेलाय. चला टीम मीटिंग कमी घ्या. सूरज दादा टीम मीटिंग जरा कमी घ्या. नवीन फलंदाज ओम मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू पाहूया. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि नो चेंडूवर खेळाडू कुठेतरी फंबल झाला आणि चेंडू जातोय. मित्रा स्वतःला जप, मित्रा गावावरून आलाय, स्वतःला जप, कारण क्रिकेट हा खेळ होत राहणार. नो बॉल म्हणजे या चेंडूवर 5 धावा. पंचांचा इशारा येतोय, पंजा खोललाय पंचांनी आणि पंचांचा पंखा गर 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 फिरलाय, कारण उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिट असेल. फ्री हिटची नामी संधी. संघाची धावसंख्या या 5 धाव्यांशी जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 31 धावांचा पाठलाग करताना 12 धावा आतापर्यंत 9 चेंडूमध्ये झाल्यात आणि उर्वरित 9 चेंडू 19ची गरज. 9 चेंडू 19ची गरज विजयासाठी. यस स्कोरर चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो माणूस. 4 चेंडू झालेत, 12 धावा झालेत. नोचा फ्रीटचा चेंडू होता, मात्र त्याचा सरपूस समाचार घेता आलेला नाही आणि गोलंदाजी क्षेत्रात 1 धाव. आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये बनवायचे आता 18 धावा. 7 चेंडू 18 धावांची गरज. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव या संघाला. एखादा डॉट डिलिव्हरी कमबॅक करून देईल फॉर जय शिवराय कामताडी या संघाला. 5 चेंडू तर सुरेख आहे आणि डीप मध्ये चेंडू 2 खेळाडूंना भेदून चिरून जाईल सीमारेषे पार. चौकार अशा पल्लवित करणारा हा चौकार पाहायला मिळाला. आता उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायच्यात 14 धावा. 6-14चं समीकरण. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या सूरज, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या सूरज. पंच गोलंदाजी करणाऱ्या टीमला सांगा कोणतीही टीम मीटिंग घेऊ नका. फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील सांगा की कोणतीही प्रत्येक चेंडूवर चर्चासत्र मात्र करू नका. नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर ओमकार उर्फ ओम, आता मात्र त्याच्याकडे नजर असतील. 6 चेंडू 14ची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा. अक्षय, ज्याच्या बॅटमधून या 14 धावा निर्णायक 14 धावा आल्या होत्या तोच अक्षय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय गोलंदाजी मार्कवर. चला अक्षय दादा थोडासा स्पीडअप घ्या, कारण अजून देखील आपल्याला 4 मॅच कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवायचा. मॅच हलती जुलती ठेवायची आहे. 6 चेंडू 14ची गरज. समीकरण आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. पहिला चेंडूला दिलाय भिरकावून, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जय शिवराय स्पोर्ट्स कामथडी या संघाच्या माध्यमातून. पहा दगदग 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 वाढली असेल, दगदग वाढली असेल ती म्हणजेच मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव या संघाची. यस केडी नवीन फलंदाज धावत जायचंय मैदानाच्या आतमध्ये.
हे ठोके पडत होते ते म्हणजेच मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव संघाचे ठोके. हृदयाची धडकन वाढली आहे. पाच चेंडू 14ची गरज. पाच 14ची गरज. आता मात्र किरणला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. कुणाला जबाबदारी घ्यावी लागेल. शून्यातून हिरो बनावा लागेल. कारण आज जर मॅच जिंकवली तर वर्षाचे 365 दिवस त्याचं नाव मात्र मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव या चषकावर कोरलं जाईल. कारण आज नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही असं करावं लागेल. आता मात्र फलंदाज आपण पाहतोय ओमकार स्ट्रायकिंग एंडला. ओमकारने स्वतःवर विश्वास दाखवला. त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. आता मात्र 4 चेंडू आणि 13ची गरज. 4-13चं समीकरण. कोण कुणाचे 13 वाजवणार, कोण कुणाचे 13 वाजवणार पाहावं लागेल. अक्षय की ओमकार, ओमकार की अक्षय. पहा कुणाल शेठ मात्रे म्हटले आणि कुणाल शेठ मात्रे यांचं ऐकलं आणि हा आलाय षटकार. पहा कुणाल शेठ मात्रे आमचे ऑफिशियल ऑपरेटर यांनी माध्यमातून पहा काय सुरेख रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. आता मात्र समीकरण 3 चेंडू 7ची गरज. पहा कॉमेंटेटिव्ह बॉक्स मधून 3-13 कोणाचे वाजवेल असं बोललं आणि ते मात्र मनावर घेतलं फलंदाजाने आणि षटकार ठोकलाय. पुन्हा एक येईल का. शेट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा चेंडू तर टोलवलाय. फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न. पहा मंकाळेश्वर बॉईज पहिला संघ ठरेल का. मंकाळेश्वर बॉईज संघ ठरेल का. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. 2 चेंडू 3चे समीकरण. 2 चेंडू 3चं समीकरण. आता मात्र 2-3चं समीकरण. मंकाळ बाबाच्या नावानं चांग भलं असं मनातल्या मनात जयघोष करत असतील मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव. कारण ग्रामदैवत आहे आणि आपणच या चषकाचे राजा आहोत असं दाखवून देतात का. 2ला 3ची गरज. ओमकार निघाला स्ट्राईकला. ओम आणि नॉन. आता गोलंदाजी मार्कवर अक्षय. 2ला 3ची गरज. आता पंचांचा इशाराकडे पाहावं लागेल. पंच वळतायत का. काय होईल काय होईल काय होईल. यस पंचांचा इशारा वाईड बॉल. पंचांशी कोणी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कारण MCA लेवलचे क्वालिफाय पंच आहेत. सूर्यदादा आपण पंचांच्या निर्णयाचा मात्र आपण पंचांच्या निर्णयाचा आदर करा. सूर्यदादा रविदादा आपण पंचांच्या निर्णयाचा आदर करा. कारण MCA लेवलचे पंच आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 2 चेंडू 2ची गरज. 2-3ची गरज असताना व्हाईट बॉल आलाय. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज मॅच. काय होईल काय घडेल मॅच मध्ये. कोण जाईल या स्पर्धेतील दुसरा संघ ठरेल क्वालिफाय करणारा टॉप 3 मध्ये करणारा. चला थोडासा स्पीडअप करायचं आहे. पंच 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. जर मॅच जर जिंकवली ओमकारने तर टीम कडून त्याला प्रवीणदादा धाडवे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख प्राईज. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. कुणाल शेठ म्हात्रे पहा या मॅच मध्ये संपूर्ण लक्ष लावून पाहिलेत बसलेत आणि ऑफिशियल आहेत. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. ओमकार निघालाय. चेंडू तर टोलवलाय. खेळाडू तयार आणि हा मात्र विजय षटकार. कोणी आत जाऊ नका. कोणी आत जाऊ नका. मंकाळेश्वर बॉईज आत जाऊ नका. मंकाळेश्वर बॉईज आत जाऊ नका. याच मॅच मध्ये जिंकली आहे. सेलिब्रेशन पहा. सेलिब्रेशन पहा. सेलिब्रेशन होत आहे. सेलिब्रेशन पाहतोय. ओमकार म्हणतोय मी आहे. मी अजून हारलो नाही. मी अजून जोपर्यंत म्हणत आहे रानात आहे तोपर्यंत मी हारलो नाही. पहा सेलिब्रेशन पहा. मोर्या पहा. सेलिब्रेशन पहा. रड आनंद अश्रू त्याच्या डोळ्यामधून आलेत. फलंदाजाच्या जिंकून आला. मॅच जिंकवला नाही आणि त्याच्या डोळ्यातून मात्र आनंद अश्रू थांबत नाही. संपूर्ण टीम त्याच्या खांद्यावर पाठीची शाबासकीची थाप मात्र देताना पाहायला मिळते. ओमकार एकदा बॅट इकडे करायची ओमकार. कारण कॅमेरामॅन मोर्याकडून आपल्याला जपलं जात आहे. तुझ्या डोळ्यातील आनंद अश्रू दाखवले जातात का दाखवले जाऊ नयेत. हाय व्होल्टेज ड्रामा होता. 6 चेंडूत 16ची गरज असताना 6 चेंडू 16ची गरज असताना सुरेख अशी सुरुवात. ओम यायचंय 500चं